नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कालच्या लेक्चरला आपण BA भाग 3 सेमिस्टर 6मधील अर्थशास्त्राचा जो पेपर नंबर 12 आहे त्या पेपर नंबर 12चा अभ्यासक्रम काय आहे तो पूर्णतः आपण पाहिलेला आहे. त्याची तोंड ओळख आपण करून घेतली आणि त्यानंतर पाठीमागच्या लेक्चरला आपण पेपर नंबर 12 मधलं जे पहिलं प्रकरण आहे पूर्ण स्पर्धा बाजारपेठ, ज्याला परफेक्ट कॉम्पिटिशन असं म्हटलं तर पूर्ण स्पर्धा बाजारपेठ म्हणजे काय, त्याचा अर्थ आणि व्याख्या हा भाग आपण पाहिलेला होता. आपल्या पेपरचं नाव आहे अंशलक्षी अर्थशास्त्राची तत्वे. तर ह्या पेपरमधला पहिल्या प्रकरणामधला जो पहिला भाग होता तो आपण पाहिलेला होता. पूर्ण स्पर्धा म्हणजे काय, अर्थ आणि व्याख्या, पूर्ण स्पर्धेची बाजारपेठ, तिची व्याख्या काय आहे, एकंदरीत तिचं स्वरूप काय आहे, त्याची सविस्तर चर्चा आपण कालच्या लेक्चरला केलेली होती. आजच्या लेक्चरला आपण ए घटकामधलाच जो दुसरा भाग आहे तो आपण पाहणार आहोत. प्रकरण 1 मध्ये जो पहिला ए हा घटक आहे त्याच्यामध्ये पूर्ण स्पर्धेची वैशिष्ट्ये किंवा लक्षणे हा भाग आपण पाहणार आहोत. पूर्ण स्पर्धा बाजारपेठ म्हणजे आपण काल पाहिलं की असंख्य ग्राहक, असंख्य विक्रेते, वस्तूचा एकजिन्सीपणा आणि वस्तूची किंमत सर्वत्र सारखीच ही वैशिष्ट्ये आढळून येणारी बाजारपेठ म्हणजे पूर्ण स्पर्धेची बाजारपेठ होय. आता या बाजारपेठेची इतरही काही वैशिष्ट्ये किंवा लक्षणं सांगितली जातात, तर ती नेमकी कोणती आहेत त्याचा अभ्यास आपल्याला या भागामध्ये करायचा आहे. पूर्ण स्पर्धेची वैशिष्ट्ये किंवा लक्षणे पाहत असताना पहिलं महत्त्वाचं वैशिष्ट्य सांगितलं तर ते म्हणजे या बाजारामध्ये विक्रेत्यांची संख्या कशी असते, असंख्य असते. आपण काल ह्या मुद्द्यांवरती बराच वेळ चर्चा केलेली आहे की या बाजारपेठेमध्ये विक्रीसाठी आलेले जे विक्रेते आहेत ते विक्रेते संख्येने असंख्य असतात. त्यामुळे या बाजारामध्ये विक्रेत्यांकडून केला जाणारा जो वस्तूचा पुरवठा आहे तो पुरवठा केवळ एका विक्रेत्याचा नसतो, तर असंख्य विक्रेत्यांकडून केला जाणारा तो एकूण पुरवठा असतो. आणि त्यामुळे या बाजारपेठेमध्ये एखादा विक्रेता आपल्या मर्जीप्रमाणे वस्तूची किंमत कमी अथवा जास्त करू शकत नाही किंवा एखाद्या वस्तूचा पुरवठा तो कमी अथवा जास्त करू शकत नाही. म्हणजे एक विक्रेता पुरवठ्यावरती नियंत्रण ठेवू शकत नाही, कारण विक्रेत्याकडून पुरवठा केला जातो आणि ग्राहकांकडून काय केली जाते तर मागणी केली जाते. तर एखादा विक्रेता वस्तूच्या पुरवठ्यामध्ये बदल करून किमतीमध्ये बदल घडवून आणू शकत नाही, कारण तो एकटा पूर्ण एकूण पुरवठ्यावरती तो नियंत्रण ठेवू शकत नाही, कारण एकूण पुरवठा हा त्याचा एकट्याचा असत नाही. काल आपण उदाहरण घेतलं होतं की 10 विक्रेते बाजारामध्ये असतील आणि 1000 वस्तूंचा पुरवठा केलेला असेल. त्या 1000 वस्तूमध्ये एखाद्या विक्रेत्याच्या फक्त 50च वस्तू असतील तर त्यानं 50 वस्तू काढून घेतल्या काय आणि 50 वस्तू वाढवल्या काय, फार मोठा पुरवठ्यामध्ये बदल घडत नाही. आणि त्यामुळे एखादा विक्रेता आपल्या पुरवठ्यामध्ये बदल करून मागणीमध्ये बदल घडवून आणू शकत नाही. त्यामुळे या बाजारपेठेमध्ये असंख्य विक्रेते हे या बाजारपेठेचं वैशिष्ट्य सांगितलं जातं. आता विक्रेत्यांची संख्या जरी असंख्य असली तर त्यांच्यामध्ये एक प्रकारची स्पर्धा निर्माण झालेली असते आणि मग अशा परिस्थितीमध्ये स्पर्धेत टिकून राहण्यासाठी हे विक्रेते सातत्याने प्रयत्न करीत असतात. प्रत्येक विक्रेत्याला कोणते ना कोणते तरी ग्राहक हे थोड्याफार फरकाने मिळतच असतात, कारण ग्राहकांची एक प्रकारची निष्ठा त्या विक्रेत्याबाबत निर्माण झालेली असते. म्हणजे आपण जनरली जर आपण उदाहरण पाहिलं की बघा, दैनंदिन व्यवहारामध्ये सुद्धा आपण काय करतो तर आपल्या प्रत्येक खरेदीचा दुकानदार ठरलेला असतो. म्हणजे अगदी कपड्यापासून चप्पलपर्यंत किंवा किराणा मालापासून दवाखान्यापर्यंत जर आपण बघितलं की आपण घरामध्ये कोण आजारी पडलं तर आपण एखाद्या विशिष्ट दवाखान्यातच जातो, म्हणजे त्याच डॉक्टरकडे आपण जातो किंवा त्याच दवाखान्यामध्ये जातो, कारण एक प्रकारे आपली विश्वास, आपली निष्ठा त्या डॉक्टरांवरती किंवा त्या दवाखान्यावरती बसलेली असते. त्यामुळे किंवा आपल्याला किराणा माल खरेदी करायचा असेल तर आपण विशिष्ट दुकानातूनच खरेदी करतो. आपल्याला स्टेशनरी खरेदी करायची असेल तर विशिष्ट दुकानामध्येच आपण जातो किंवा आपल्याला चप्पल खरेदी करायची असेल तर विशिष्ट दुकानच आपण गाठतो. आपल्याला कपडे खरेदी करायचे असेल तर विशिष्ट दुकानातच आपण जातो. का, म्हणजे आपण जी वस्तू खरेदी करणार आहे ती वस्तू इतर दुकानामध्ये पण मिळते, तरी सुद्धा आपण आपल्याला
मर्जी बसलेल्या त्याच दुकानामध्ये आपण जाण्याचा प्रयत्न करतो, त्याच विक्रेत्याकडून आपण ती वस्तू खरेदी करतो. अगदी भाजीपाला जरी आपल्याला खरेदी करायचा असेल तर आपण ठराविकच विक्रेता, आपला ठरलेला विक्रेता असतो, तर त्याच विक्रेत्याकडे किंवा त्याच व्यापाऱ्याकडे जाऊन आपण काय करतो, माल खरेदी करायचा किंवा भाजीपाला खरेदी करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे थोडक्यात काय तर या बाजारामध्ये जरी असंख्य विक्रेते असले, जरी त्यांच्यामध्ये स्पर्धा असली तरीसुद्धा थोडेफार त्यांचे जे ठरलेले ग्राहक आहेत ते ग्राहक त्यांना निश्चितपणे मिळत असतात. त्यानंतर ग्राहकांच्या बाजूने जर विचार केला तर या बाजारामध्ये ग्राहकांची संख्यासुद्धा कशी असते, असंख्य असते. आता जरी या बाजारामध्ये ग्राहक असंख्य असले तरी ग्राहक एका ठराविक विक्रेत्याकडेच, म्हणजे आता आपण चर्चा केल्याप्रमाणे त्याच विक्रेत्याकडे ते वस्तू खरेदी करण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे या बाजारपेठेमधला जो ग्राहक आहे तो कसा असतो, एकनिष्ठ असतो. म्हणजे एकदा एकाकडे खरेदी केली की त्याकडेच तो खरेदी करण्याचा प्रयत्न करतो. म्हणून एकनिष्ठ ग्राहकांचा एक वर्ग या बाजारामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. आता जसा विक्रेत्याकडून पुरवठा केला जातो त्याच पद्धतीने ग्राहकांकडून काय केली जाते, तर वस्तूची मागणी केली जाते. आणि मग एखादा ग्राहक वस्तूच्या मागणीमध्ये बदल करून किमतीमध्ये बदल घडवून आणू शकत नाही. आपण काल ह्यावरती चर्चा केलेली आहे की जसा विक्रेता पुरवठ्यामध्ये बदल करून किमतीमध्ये बदल घडवून आणू शकत नाही, तसेच या बाजारपेठेमधला एखादा ग्राहक आपल्या वस्तूची मागणी कमी अथवा जास्त करून किमतीमध्ये बदल घडवून आणू शकत नाही. आणि म्हणून या बाजारपेठेमध्ये विक्रेता आणि ग्राहक यांना समुद्राच्या पाण्याच्या थेंबाची उपमा दिली जाते. म्हणजे समुद्राच्या पाण्यामध्ये एखादा थेंब वाढवला काय आणि समुद्राच्या पाण्यातला एखादा थेंब काढून घेतला काय, समुद्राच्या पाण्याच्या पातळीमध्ये बदल होत नाही. म्हणजे हीच परिस्थिती या बाजारपेठेमध्ये असलेली आपल्याला पाहायला मिळते. तर हा ह्याच्यामध्ये महत्त्वाचा भाग आहे. त्यानंतर तिसरं वैशिष्ट्य असं आहे की या बाजारपेठेमध्ये एकजिन्सी वस्तू विक्रीसाठी आणल्या जातात. म्हणजे ह्या बाजारामध्ये ज्या वस्तू विक्रीसाठी आणल्या जातात त्या वस्तू कशा असतात, एकजिन्सी वस्तू असतात. एकजिन्सी वस्तू म्हणजेच आकार, प्रकार, रंग, रूप, चव ह्या बाबतीमध्ये वस्तू या एकसारख्या असलेल्या पाहायला मिळतात. म्हणजेच वस्तूमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल असत नाही. आणि म्हणून ग्राहकांना कोणत्याही विक्रेत्याकडे वस्तू खरेदी केली तरी फार काही फरक पडत नाही. कुठल्याही विक्रेत्याकडे वस्तू खरेदी केली तर त्याच प्रकारची ती आणि तशीच वस्तू त्यांना खरेदी करायला मिळते. आणि त्यामुळे एकजिन्सी वस्तूंचा पुरवठा या बाजारामध्ये होतो किंवा केला जातो असं म्हटलं जातं. त्यानंतर या बाजारपेठेचं पुढचं वैशिष्ट्य आहे, चौथं वैशिष्ट्य, ते म्हणजे बाजारपेठेचे संपूर्ण ज्ञान. आता या बाजारपेठेमधला जो ग्राहक आहे त्या ग्राहकाला बाजारपेठेचे संपूर्ण ज्ञान आहे असं म्हटलं जातं किंवा असं गृहीत धरलं जातं की या बाजारपेठेमधला जो ग्राहक आहे तो सुज्ञ आहे, म्हणजेच तो शहाणा आहे, त्याला बाजारपेठेचे संपूर्ण ज्ञान आहे. संपूर्ण ज्ञान आहे याचा अर्थ, समजा एखाद्या विक्रेत्याने वस्तूची किंमत कमी जास्त करण्याचा प्रयत्न केला तर त्याची माहिती लगेच ग्राहकांना मिळते. समजा बाजारामध्ये वस्तूची किंमत सर्वत्र एकच आहे, म्हणजे 5 रुपये वस्तूची किंमत आहे आणि चुकून एखाद्या विक्रेत्याने वस्तूची किंमत जर 4 रुपये आकारली तर त्याची माहिती लगेच ग्राहकांना मिळते. आणि मग ज्यानं 4 रुपये किंमत लावलेली आहे त्या विक्रेत्याकडे इतर ग्राहक जाण्याचा प्रयत्न करतात. मग इतर विक्रेत्यांच्या ग्राहकांची संख्या कमी होते. त्याचा शोध घेतला जातो की आपल्या ग्राहकांची संख्या कमी का व्हायला लागलेली आहे. आणि मग त्यांना असं कळतं की अमुक एका विक्रेत्याने वस्तूची किंमत 5 रुपयेऐवजी 4 रुपये लावलेली आहे आणि म्हणून आपल्या समोरचे ग्राहक हे तिकडं पळालेले आहेत. आणि त्यामुळे मग इतर विक्रेतेसुद्धा आपल्या वस्तूची किंमत पुन्हा आहे तशी 4 रुपये लावतात. त्यामुळे त्यांचे निघून गेलेले जे पूर्वीचे ग्राहक आहेत ते पुन्हा त्यांना परत मिळतात. म्हणजे ही एक प्रकारची स्पर्धा, हा एक प्रकारचा डावपेच या बाजारामध्ये सुरू झालेला असतो. आणि म्हणून पुन्हा किंमत वस्तूची पूर्ववत होते. पूर्वी 5 रुपये किंमत होती, आता सगळीकडे पुन्हा 4 रुपये किंमत दिसायला सुरुवात होते. हे कशामुळे घडून येतं, कारण या बाजारपेठेमधला ग्राहक सुज्ञ आहे, हुशार आहे, त्याला सगळी माहिती आहे. आणि म्हणून या बाजारपेठेमध्ये विक्रेता किमतीमध्ये बदल घडवून आणण्याचा शक्यतो प्रयत्न करीत नाही. आणि त्यामुळे या बाजारपेठेमध्ये वस्तूची किंमत ही सर्वत्र एकच असलेली दिसून येते. तर या पद्धतीने ग्राहकाला बाजारपेठेचे
संपूर्ण ज्ञान असते. त्यामुळे कोणताही विक्रेता वस्तूची किंमत कमी अथवा जास्त करण्याचा प्रयत्न करू शकत नाही. त्यानंतर पुढचा जो भाग आहे, वैशिष्ट्य आहे, ते म्हणजे समभाव. समभाव याचा अर्थ, सम म्हणजे सारखा, भाव म्हणजे दृष्टिकोन. समभाव याचा अर्थ सारखाच दृष्टिकोन. तर या बाजारपेठेमध्ये ग्राहक जेव्हा खरेदी करण्यासाठी जातो तेव्हा ग्राहक सर्व विक्रेत्याकडे सारख्याच दृष्टिकोनातून पाहतो. त्याच पद्धतीने विक्रेता सुद्धा ग्राहकांकडे सारख्याच दृष्टिकोनातून पाहतो. म्हणजे थोडक्यात काय की या बाजारपेठेमधला विक्रेता कोणत्याही ग्राहकाकडे दुजाभावपणा किंवा कलुषित भावनेनं पाहत नाही. म्हणजे अमुक ग्राहक चांगला आहे, अमुक ग्राहक वाईट आहे, अशी कुठलीही भावना त्याच्या मनामध्ये असत नाही. त्याच्या दृष्टिकोनातून सगळे ग्राहक हे एकसारखेच असतात. तसेच ग्राहक सुद्धा विक्रेत्याकडे पाहत असताना समदृष्टिकोनातून पाहतो. म्हणजे काय, कुठल्याही विक्रेत्याकडे खरेदी केली तरी आपल्यावरती अन्याय होणार नाही, आपल्याला त्याच प्रकारची वस्तू मिळणार, ही एक प्रकारची खात्री त्याच्या मनामध्ये निर्माण झालेली असते. आणि म्हणून ग्राहक कोणत्याही विक्रेत्याकडे कलुषित भावनेनं पाहत नाही. म्हणजे पूर्वग्रह दूषितपणा किंवा कलुषितपणा त्याच्या मनामध्ये असत नाही. म्हणजे अमुक विक्रेता चांगला आहे, अमुक विक्रेता वाईट आहे, अशी कुठलीही भावना ग्राहकाच्या मनामध्ये असत नाही. तर ग्राहक असेल, विक्रेता असेल, दोघंही एकमेकांकडे समभाव दृष्टिकोनातून पाहण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे कुठलीही पार्सलिटी थोडक्यात ह्या बाजारामध्ये केली जात नाही, असा त्याचा सारासार अर्थ घेतला जातो. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे संपूर्ण स्वातंत्र्य. आता या बाजारपेठेमध्ये असंख्य विक्रेते असतात. विक्रेत्यांमध्ये एक प्रकारची स्पर्धा निर्माण झालेली असते. काही वेळा या बाजारपेठेमध्ये किमतीचं युद्ध सुरू होतं. किमतीचं युद्ध म्हणजे किंमत कमी कमी कमी, म्हणजे त्यांच्यामध्ये विक्रेत्यामध्ये स्पर्धा सुरू झाली की मग जास्तीत जास्त ग्राहक मिळवण्यासाठी पुन्हा वस्तूची किंमत कमी करण्याचा प्रयत्न केला जातो. आता जेव्हा विक्रेत्यांमध्ये स्पर्धा निर्माण होते तेव्हा फायदा कोणाचा होत असतो, तर ग्राहकांचा फायदा होत असतो. आता या बाजारामध्ये काही वेळा अशीही परिस्थिती निर्माण होते की उत्पादन खर्चापेक्षा सुद्धा वस्तूची किंमत कमी होते आणि मग काही उत्पादकांना, उत्पादक हा या ठिकाणी एक भाग लक्षात घ्यायचा आहे की उत्पादक हा वस्तूचा पहिला विक्रेता मानला जातो. कारण जो वस्तूचे उत्पादन करतो तो पहिला विक्रेता असतो. कारण जो वस्तूचे उत्पादन करतो तो आपल्या वस्तू घाऊक विक्रेत्यांना विकतो, घाऊक विक्रेते किरकोळ विक्रेत्यांना विकतात आणि किरकोळ विक्रेते ह्या वस्तू ग्राहकांना विकण्याचा प्रयत्न करीत असतात. त्यामुळे जो पहिला विक्रेता आहे तो कोण असतो, तर उत्पादक असतो. आता जेव्हा वस्तूचे उत्पादन करणे एखाद्या उत्पादकाला परवडत नाही तेव्हा तो उत्पादक उद्योग समूहातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो. उद्योग समूह म्हणजे विशिष्ट वस्तूंचे उत्पादन करणारे काही उद्योग निर्माण झालेले असतात, त्याला उद्योग समूह असं म्हटलं जातं. तर उद्योग समूहातून एखादा उत्पादक, एखादा उद्योगपती त्याच्या मर्जीनुसार तो बाहेर पडू शकतो. किंवा एखाद्या उत्पादकाला वाटलं की आपण अमुक अमुक वस्तूचे उत्पादन करावे आणि त्या दृष्टिकोनातून तो नव्यानं उद्योग समूहामध्ये प्रवेश पण करू शकतो. म्हणजे समजा साबण ह्या वस्तूचे उत्पादन करणारे 10 उत्पादक आहेत, 10 कंपन्या आहेत. आता साबणाचे उत्पादन करणाऱ्या 10 कंपन्या असतील तर इथं 10 विक्रेते झाले. समजा अजून एखाद्या व्यक्तीला वाटलं की आपण सुद्धा त्याच पद्धतीच्या साबणाचे उत्पादन करावे, तर 11वा उत्पादक त्या उद्योग समूहामध्ये प्रवेश करू शकतो. आता साबणाचे उत्पादन करणाऱ्या किती कंपन्या झाल्या, 11 कंपन्या झाल्या. म्हणजे एक कंपनी नव्यानं प्रवेशित झालेली आहे, नव्यानं ती वाढलेली आहे. समजा ह्या 11 कंपन्यांपैकी पूर्वीच्या एखाद्या कंपनीला वाटलं की आता आपल्याला साबणाचं उत्पादन करणं परवडत नाही, तर ती उद्योग समूहातून बाहेर पण पडू शकते. म्हणजे या पद्धतीनं उद्योग समूहामध्ये राहण्याचं किंवा उद्योग समूहातून बाहेर पडण्याचं, उद्योग समूहामध्ये नव्यानं प्रवेश करण्याचं पूर्ण स्वातंत्र्य उत्पादकांना असते. म्हणजे उत्पादकांच्या बाजूने किंवा विक्रेत्याच्या बाजूने त्यांना आपल्या वस्तूबाबत निर्णय घेण्याचे पूर्ण स्वातंत्र्य असते. आता जसे स्वातंत्र्य उत्पादकांना असते तसेच स्वातंत्र्य हे ग्राहकांना सुद्धा असते.
ग्राहकावरती कोणत्याही प्रकारचे बंधन असत नाही, म्हणजे तो कोणत्याही विक्रेत्याकडून वस्तू खरेदी करू शकतो. तर या पद्धतीनं ग्राहक आणि विक्रेते या दोघांनाही या बाजारपेठेमध्ये संपूर्ण स्वातंत्र्य असते. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य किंवा लक्षण आहे ते म्हणजे साधन सामुग्रीची विभाज्यता. आता वस्तूचे किंवा सेवांचे उत्पादन करत असताना जी काही साधन सामुग्री वापरली जाते त्या साधन सामुग्रीचे विभाजन करता येते. विभाज्यता म्हणजे विभाजन करता येते असा त्याचा अर्थ घेतला जातो. तर साधन सामुग्रीची विभाज्यता करता येते म्हणजेच काय, तर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जी साधन सामुग्री आहे ती नेता येऊ शकते. किंवा बघा की एखादा उत्पादक एखाद्या वस्तूचे उत्पादन करण्यासाठी एखादा नवीन प्लांट उभा करू शकतो, एखादा नवीन प्रोजेक्ट तो सुरू करू शकतो. त्यामुळे पहिल्या ठिकाणी जी साधन सामुग्री आहे ती हलवली जाते आणि नवीन ठिकाणी ती नेली जाते, नवीन ठिकाणी ती बसवली जाते. तर अशा पद्धतीनं नवनवीन शाखा तो निर्माण करू शकतो. त्या शाखेमध्ये तो कामगार नेऊ शकतो, साधन सामुग्री नेऊ शकतो किंवा मशिनरी तो नेऊ शकतो किंवा कच्चा माल तो नेऊ शकतो. कारण साधन सामुग्रीची विभाज्यता या बाजारपेठेमध्ये गृहीत धरलेली आहे. तर अशा पद्धतीनं ही जी वैशिष्ट्ये आहेत किंवा ही जी लक्षणं आहेत ही या बाजारपेठेमध्ये आढळून येतात. आता अजूनही पूर्ण स्पर्धा बाजारपेठेची काही वैशिष्ट्ये किंवा लक्षणे आहेत. आजच्या लेक्चरला आपण या ठिकाणी म्हणजे आपल्याला ती व्यवस्थितपणे दिसावीत म्हणून आपण या एकाच स्लाईडवरती गर्दी केलेली नाही. तर 2 टप्प्यामध्ये आपण ही वैशिष्ट्ये पाहणार आहोत. आज आपण एकूण 7 वैशिष्ट्ये पाहिलेली आहेत आणि पुढच्या लेक्चरला आपण राहिलेली जी 7 वैशिष्ट्ये आहेत म्हणजे जवळपास 14 वैशिष्ट्य ही पूर्ण स्पर्धा बाजारपेठेची सांगितली जातात. तर त्यातली निम्मी वैशिष्ट्ये म्हणजेच 7 वैशिष्ट्ये आपण पाहिलेली आहेत आणि पुढच्या लेक्चरला राहिलेली जी 7 वैशिष्ट्ये आहेत ती 7 वैशिष्ट्ये आपण पाहणार आहोत. पुन्हा एकदा तुम्हाला सूचना आहे की फक्त व्हिडिओ न ऐकता, लेक्चर फक्त न ऐकता आपण स्लाईडवरती तुम्हाला PPTवरती जे काही नोट्स वजा पॉईंट तयार केलेले आहेत ते तुम्ही वहीमध्ये लिहून घ्यायचे आहेत. कारण हेच तुम्हाला परीक्षेच्या काळामध्ये नोट्स म्हणून उपयोगी पडणार आहे. तर आज आपण या ठिकाणी थांबणार आहोत. धन्यवाद.